ही बटाट्याची भाजी तुम्ही बिना चपातीचे खाऊ शकता, पिऊ शकता, एवढी जास्त टेस्टी होती। त्यासाठी इथं बघा मी 1 कांदा, 2 टोमॅटो, त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकलं होतं। सगळं छान असं वाटण करून घेतलं, बटाटे पण छान शिजवून घेतले। बटाटे शिजतात आणि वास आला नाही असं तर कधीच झालं नाही। पिल्लू लगेच किचनमध्ये आला, सो मग त्याला ना बटाटा दिला आणि थोडंच हलकं मीठ टाकलं होतं। ही भाजी एवढी जास्त टेस्टी का होती त्याचं कारण हेच आहे बघा। तर ह्याच्यामध्ये आपण रेग्युलर जी चटणी वापरतो, घाटी मसाला म्हणतो, ते नाही टाकायचं। ह्याच्यामध्ये रेड चिली पावडर टाकायची, धन पावडर, चवीपुरतं मीठ। मसाला छान भाजला का त्यानंतर त्याच्यामध्ये मॅश केलेले बटाटे टाकायचं। पाणी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता। त्यानंतर कोथिंबीर, कस्तुरी मेथी आणि ही भाजी एवढी जास्त टेस्टी होती ना, तुम्ही असं पण पिऊ शकता बिना चपातीचं आणि पुरी सोबत तर खरंच खूप छान लागते। आणि ह्या बटाट्याची भाजीमध्ये ताक टाकलं ना तर अजूनही जास्त टेस्टी होते। आणि माझी मम्मी तर ही भाजी खरंच खूप जास्त टेस्टी बनवतात। एकदा नक्की ट्राय करून बघा। दिवसाचं शेवट आम्ही मस्त लस्सी पिऊन केला। चला बाय।